केडी आणि कोण आहे तो? केडी आणि ऋषी खेडकर आले आपल्या संघासाठी नवीन बॅट्समन. प्रशांत भाऊ चौधरी आणि आबासाहेब पाटील यांनी स्टेज कडे यायचंय. स्टेज कडे यायचंय तुम्ही. प्रशांत भाऊ आणि आबा पाटील. बघूया मित्रांनो, मागच्या मॅच मध्ये केडीने अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवला होता. या मॅच मध्ये काय करतो केडी? सगळ्या प्लेयर्सने बाहेर थांबायचंय. रोहित दादा कासारे, बिट्टू भाऊ बाउंड्रीच्या बाहेर थांबायचंय. आयोजक किरण दादा आलेत आपल्या संघासाठी. पहिले बॉलर्स किरण, केडी दादा. बघूया त्यांचा परफॉर्मन्स कसा असतो. मागच्या मॅच सारखा धमाकेदार काय करता केडी दादा या मॅचला. पहिला बॉल किरणदादांचा. केडी दादा समोर. पहिलाच बॉल आणि हातात घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे थ्रो दिला आणि विकेट आले मित्रांनो. इथे विकेट. अतिशय चांगल्या प्रकारे थ्रो केला होता. एक मिनिट मॅच थांबवायची. ठीक आहे. मोहसिन दादा आले आपल्या संघासाठी. आयकॉन प्लेयर. पहिलाच बॉल आणि चौकार. चेतनच्या हातातून सुटलाय बॉल आणि चौकार मारलाय. केडी दादा नीट टच करून एक रनांची चोरटी धाव घेतली. परत एक मारलाय. रन चोरण्याचा प्रयत्न पण नाही. लास्ट बॉल.
शेवटचा बॉल आणि डॉट बॉल अतिशय चांगल्या प्रकारे बॉलिंग टाकली आहे आणि एक षटक 6 धावा देव मामलेदार वॉरियर्स. आणि आयकॉन आलेले आहे कल्टन दुसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल आणि अतिशय सुंदर पद्धतीने बॉलिंग टाकले कल्टन अँड डॉट बॉल आणि परत एक शॉट मारलाय गॅप मधून आणि चौकार. परत एक टच करून 1 रनाची चोरटी धाव आणि कंप्लीट केलेली आहे धाव. नो बॉल. वेल अंपायरिंग. परत एक डॉट बॉल. दोघी आयकॉन समोरासमोर आहे आणि अतिशय चांगली बॉलिंग करतोय कल्टन. नो बॉल. मारलाय कॅच होते हातात आणि तो गेलाय चौकारच्या दिशेने. चौकार. डॉट बॉल आणि 2 षटक 17 धावा 1 विकेट. किरण दादा पहिलाच बॉल टोललेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण निखिलने केलंय. मोहसिन दादा स्ट्राईक वर. मारलाय आणि परत एक चौकार. अतिशय चांगली बॅटिंग करतोय मोहसिन. आज त्याची बॅट चालत आहे मित्रांनो. आज त्याच्या बॅटीवर जोर आहे. हा जोर आधी दाखवला असता मित्रा खूप चांगलं झालं असतं. डॉट बॉल. कमबॅक केलाय बॉलरने चांगल्या पद्धतीने. परत एक चौकार. अतिशय चांगल्या पद्धतीने बॉल टोलावून मोहसिनने मारलाय चौकार. आणि परत एक बॅक टू बॅक फोर्स. मोहसिन दादा अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत फटकेबाजी करत आहे आज. आयकॉनिक पारी खेळत आहे मोहसिन आज.
परत एक रनांची चोरटी धाव. वेल थ्रो. 3 षटक 31 धावा. ड्रिंक्स ब्रेक आहे. तीन षटक 31 धावा. आज आमचे मित्र संदीप भाऊ सोनवणे अतिशय हसमुख चेहरा घेऊन पहिल्यांदा 3 दिवसामध्ये 3 दिवस त्यांनी नाराजगी व्यक्त केली, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर हसू काही मावत नाही. मित्रांनो, संदीप भाऊ, तुमची खुशी, आज तुमचा आयकॉन पण चालत आहे आणि तुमची खुशी काही माहावे ना. आणि आमचे जय मल्हार चहाचे संतोष भाऊ हे पण आज इथं पिंपळनेरहून मॅच बघण्यासाठी आले. मित्रांनो, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. संतोष भाऊ, जय मल्हार चहावाले. अतिशय फास्ट पद्धतीने 2 रनांचे चोरटे धाव घेतले. मित्रांनो, कल्टन दादा षटक घेऊन आले. परत दोघे आयकॉन समोरासमोर. मारलाय बॉल आणि विकेट. मोहसिन शेखची विकेट आली. आयकॉनी पारी खेळत होता. 16 बॉलर 24 रन केले होते मोहसिनने. अतिशय चांगली पारी खेळून आपल्या संघासाठी आपल्या खात्यात 24 रनांनी भर दिली. तर विक्की दादा सोनवणे आले देव मामलेदार वॉरियरचे नेक्स्ट बॅटर. अतिशय सुंदर पद्धतीने बॉलिंग टाकले कल्टनने आणि डॉट बॉल. नो बॉल, नो +1. अंपायरशी कोणी वाद घालू नये. आणि परत एकदा अतिशय सुंदर पद्धतीने बॉलिंग केली कल्टन दादाने. डॉट बॉल. परत एक टोला होऊन 1 रनांची चोरटी धाव घेतली. नो बॉल, नो +1. आणि परत एकदा कट करून अतिशय चांगली फिल्डिंग केली चेतनने आणि आपल्या संघाचे 4 रन वाचवले. चेतनने अतिशय सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय. फिल्डिंग चेतन. शेवटचा बॉल आणि परत एक चौकार. 4 षटक 42 धावा.
आमचे मित्र आकाशदादा पवार यांनी पण बॉल पुरवठा केल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. आकाशदादा पवार, संतोष दादा यांनी पण 2100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे इथं. त्यांचं पण हार्दिक स्वागत आणि धन्यवाद दादा. केडी दादांचं मागच्या मॅचला खूप चांगला परफॉर्मन्स होता. आता फक्त 9 बॉलात 12 रन आहे दादा. आणि सोमेश सर आपलं षटक घेऊन येत आहे. नो बॉल, रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नो बॉल. रिव्ह्यू संपलाय बॉलिंग टीमचा. हायट्रिकला बाउचलर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2001चं पारितोषिक आहे हायट्रिक साठी. व्हाईट बॉल, 3 विकेटवर 2001चं पारितोषिक. बाळूदादा शेलार आणि धमाकेदार परफॉर्मन्स आणि चौकार. बाळूदादा शेलार यांच्याकडून हायट्रिकला 2001 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट शरद नाना जाधव यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. चौकार आलाय मित्रांनो. परत एक मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 रनांची चोरटी धाव. कल्टन दादांकडून अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालेलं आहे, सुंदर पद्धतीने. प्रत्येकाने आपल्या लहान पोरांवर लक्ष ठेवायचं आहे. बाहेरून कोणी सांगायचं नाहीये. बाहेरून कोणी सांगितल्यास 5 रनांची पेनल्टी बसेल टीमला, कोणतीही टीम असू द्या. आमचे दाजी सागरदादा साळवे यांचं पण आगमन झालंय. सारंग मेडिकल यांचे परत एक चौकार, नो बॉल. बाहेरून कोणी सांगायचं नाहीये. अंपायरने डिस्कशन करून घ्यायचं दोघींनी.
अंपायरनी डिस्कशन करायचं आहे. आमचे थर्ड अंपायर पण तिकडे आलेत. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक स्वागत. आमदार चषक 2026 भारत गॅस एजन्सी, ताहराबाद, शशिकांत पवार, द सोडा हब, हितेश जाधव यांचे हार्दिक स्वागत. हितेश दादा जाधव यांनी सगळ्या प्लेयर्सला मॅन ऑफ द मॅच याच्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. धन्यवाद दादा. अंपायर रिव्ह्यू. ताराबाद मेडिकल युनियन यांचं पण हार्दिक स्वागत. सारंग दादा इथं उपस्थित आहेत. अंपायर्स तुमचा निर्णय बदला. 1 बाउन्स. 1 बाउन्स. चौका. राहील दादा शेख यांचं पण इथं आगमन झालंय. हार्दिक स्वागत करतोय. रील स्टार 1 रनांची चोरटी धाव घेतली मित्रांनो. 5 षटक, 58 धावा. 58. आमदार चषक 2026 या आमदार चषक 2026 याच्यासाठी राहील दादा शेख यांनी पण 3100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्यांचं धन्यवाद. कॅप्टन, हॅलो कॅप्टन, प्रत्येक ओव्हरला टीम मीटिंग नका घेऊ. ओके, ड्रिंक्स ब्रेक मध्ये काय बोलायचं असेल ते बोला. बाऊसलार यांच्याकडून पुन्हा एकदा 3 विकेटसाठी 2001 रुपयाचं पारितोषिक आहे. परत एक बॉल टोललेला आहे आणि चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे किरण दादांनी. डॉट बॉल. अतिशय चांगल्या प्रकारे बॉलिंग करताय अजय दादा. उत्कृष्ट अशी बॉलिंग. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू नो बॉलचा. आमदार चषक 2026 आमदार चषक 2026
या सुंदर लीगसाठी ज्यांनी प्रोत्साहन दिले आम्हाला, आपल्या सर्वांना, असे आमचे लाडके आमदार साहेब तसेच बंटीदादा बोरसे यांचेसुद्धा ताराबाद गावाकडून खूप खूप आभार. तसेच आमचे ताराबाद मेडिकल युनियन सचिनदादा कोटावदे ज्यांनी ड्रेस किट पुरवठा या लीगला दिला. तसेच आमचे सोमपूरचे लाडके भावेशभाऊ भामरे, बालाभाऊ घोडके, शिवाजी नाना आणि दिलीप नाना सोनवणे, तसेच संघ मालक व तृतीय ट्रॉफी दाते गोविंदभाऊ गवारे यांचेसुद्धा आयोजकांकडून खूप खूप आभार. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नो मोर रिव्ह्यू. आता कोणत्याच टीमचा रिव्ह्यू राहिलेला नाही, सगळं अंपायरवर चालणार आहे. चौकार गेलाय. पुन्हा एक चौकार मारला. कडक शॉट, कडक शॉट. धर्माभाऊ आत्ता स्टेज पाडला असता, जरा सांभाळून घ्या. चौकार मारलाय. तसेच दुसऱ्या बक्षिकाकडे वळतोय. हॅट्रिक झाली, ओव्हर झाली आणि ओव्हर झाली आणि चौक्यांची हॅट्रिक सुद्धा झाली. 71 रन बनवलेले आहेत देव मामलेदार या संघाने आणि जिंकण्यासाठी 72 रनांचं लक्ष शिवशक्ती वॉरियर्स या संघाला आहे. परत बोलतो मित्रांनो, जे द्वितीय बक्षीस दिले आपले लाडके जीवनभाऊ माळे, प्रशांत भाऊ चौधरी आणि निखिल भाऊ कासारे यांची आमच्या सर्व आयोजकांकडून खूप खूप आभार. यांच्या प्रोत्साहनामुळे एवढी सुंदर लीग आपण या ठिकाणी चालू केली मित्रांनो. तसेच आपले लाडके संदीप आबा साळवे, मिलिंद भाऊ चित्ते आणि नितीन भाऊ घरटे यांचे सुद्धा तृतीय बक्षीस दिल्याबद्दल आयोजकांकडून खूप खूप आभार. तसेच आमचे मित्र शिवशक्ती वॉरियर्स या संघाचे संघमालक हितेश दादा जाधव यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी व इतर सर्व ट्रॉफींचं पुरवठा केल्याबद्दल त्यांचेसुद्धा आमच्या आयोजकांकडून खूप खूप आभार. आणि बघू शकता मित्रांनो, सर्व आमचे प्रेक्षक एवढ्या थंडीत सुद्धा या आपल्या लीगचा आनंद घेत आहे. आमचे आदरणीय सचिन दादा सुद्धा या ठिकाणी अवेलेबल झालेत. प्रशांत दादा, सचिन दादा, आबा दादा कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे यावं, आपलं स्वागत आहे. प्रशांत दादा या ना, सर्वजण या. तसेच आमचे लाडके मित्र शशिकांत पवार यांनी सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी या लीगसाठी दिले. तसेच आमचे संघ मालक आणि ट्रॉफी दाते संदीप भाऊ सोनवणे यांनी सुद्धा 4थी ट्रॉफी दिली, यांच्याबद्दल खूप खूप आभार. तसेच द केक पॅलेस अँड सोडा हबचे संचालक मयूर भाऊ भामरे यांनी सुद्धा 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिल्यामुळे यांचे खूप खूप आभार. अमोल सांगळे, गणेश मानकर, विजू भाऊ, अमित फॅशन पॉईंटचे संचालक कपिल भाऊ, चला बॅटर पाठवायचे लवकर, फिल्डिंग सज्ज झाली. मोरिया फुटवेअरचे संचालक भावेश भाऊ, DK बियर शॉपचे संचालक गोलू दादा यांचे सुद्धा खूप खूप आभार. तसेच आमचे मित्र गौतम भाऊ नंदन, मयूर भाऊ शिंदे, विक्की दादा ढिवरे, संघ मालक आयकॉन देवीदास भाऊ चव्हाण, द हॉटेल बांबू पॅलेसचे संचालक विशाल भाऊ गवळी, हॉटेल जय मल्हार चहाचे सर्वा संतोष दादा आणि डॉक्टर निलेश सोनवणे यांचे सुद्धा आयोजकांतर्फे खूप खूप आभार. ॲपेक्स हॉस्पिटल आणि श्री समर्थ सिटी स्कॅन सेंटर यांनी सुद्धा पारितोषिक दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच आमचे जवळचे मित्र सुजित बावा, तिरुपती बालाजी चायनीज सेंटर याचे संचालक एका शब्दात या लीगला 5,000 रुपयाचं पारितोषिक दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच आमचे सर्व संघ मालक, आयोजक मित्र, कार्यकारिणी सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि तसेच
सर्वात महत्त्वाचं जे योगदान आहे मित्रांनो या लीगसाठी, असे आमचे अभिजित भाऊ पगारे आणि सागर भाऊ पगारे यांच्यामुळे ही टुर्नामेंट इथं सक्सेस झाली. याशा दोघी बंधूंचे आणि पूर्ण पगारे परिवाराचे आम्ही खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. राईज बाय, काय थ्रो होता जबरदस्त. इतक्या दिवसाने आज चान्स भेटलाय आमच्या रईस भाईला आणि त्या चान्सचं सोनं करणार आहेत ते. संदीप भाऊंना सांगितलंय त्यांनी, आज मेरे को खिला के दिखाओ, मैं खेल के बताऊंगा. और कफन बांध के आया हूँ, ग्लोव्स घाल के आया हूँ. स्टार प्लेयर आहेत मित्रांनो ते रईस भाऊ. कल्टन, कृपया सचिन दादा, प्रशांत भाऊ आणि आबा दादा कृपया स्टेजकडे यायचंय. आपलं खूप खूप स्वागत आहे. आमचे मित्र विक्की भाऊ दिवरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनी सुद्धा 2100 रुपयाचं रोख पारितोषिक या लीगला दिले. हॉटेल गावरांचे संचालक सर्वेसर्वा यांचं खूप खूप आभार. क्या बात आहे, क्या स्पिरिट आहे. प्रेक्षकांना सुद्धा आनंद होईल असा सामना या ठिकाणी सुरू आहे. एक षटक पूर्ण झाले आणि एका ओव्हर नंतर टीमचा स्कोर आहे 3 रन 0 विकेट. घाबरायचं काही कारण नाही, कारण कल्टन आपला आयकॉन मैदानात आहे आणि किरण दादा सुद्धा मैदानात आहेत. ते दोघं असल्यावर कुठलाही स्कोर चेस होऊ शकतो, कारण त्यांनी केलेले एवढी मोठी मोठी हिस्ट्री या टीमची आहे. या ग्राउंडवर या टीमचा जो एक प्लेअर आहे निखिल आयरे, त्याने 6 बॉलात 6 चौकार मारण्याचं रेकॉर्ड या टीमवर या टीममधल्या प्लेअरने आपल्या नावावर केलेलं आहे. सुंदर बॉलिंग, अतिशय सुंदर बॉलिंग होते केडी कडून. खूप छान बॉलिंग या ठिकाणी बघायला भेटते. काय स्पिरिट आहे मोहसिनचा, जबरदस्त. मोहसिन शेख आयकॉन. क्या बात आहे. पुन्हा एक डॉट बॉल. चौकार मारलाय कल्टनले, अतिशय सुंदर चौकार. 2 ओव्हर नंतर टीमचा स्कोर आहे 8 रन. लगेचच सुरू करा मित्रांनो.
24 बॉलात 64 रनांची या ठिकाणी गरज आहे आणि तिकडून बजरंग साई टायगर्स या पॅव्हिलियनवरून चांगला रिस्पॉन्स येतोय क्राऊडचा. चौकार मारलाय, मुसींकडून सुटलाय. मित्रांनो अजून एक सूचना, 3 ओव्हर नंतर पुढचा जो सामना आहे त्याचा टॉस होईल. विकेट आली या ठिकाणी. अंपायरचा नो आहे. रिव्ह्यू आहे का? ओके ठीक आहे. देव मामलेदार संघाकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो जे पुढची मॅच आहे बजरंग साई टायगर्स वर्सेस साई इंडियन्स, या षटकानंतर त्यांचा टॉस होईल. त्या दोघांच्या कॅप्टनने लगेच इकडे यायचं आहे. आणि या टॉसचे मानकरी असतील प्रशांतदादा चौधरी, आबासाहेब पाटील, सचिनदादा कोठावदे आणि ललित भाऊ आणि कपिल दादा. अंपायर्स कॉल बरोबर आहे. नो मोर रिव्ह्यू, नो बॉल. पंजी आली ना अंपायर? पंजी आली. ओके ठीक आहे. बॅट चेक करून घ्या मित्रांनो, काही हरकत नाही. चार बॉल झालेत. हो, 2 बॉल बाकी आहेत. हो, देव मामलेदार संघाचा रिव्ह्यू संपलेला आहे. शिवशक्ती वॉरियर्सकडे अजूनही एक रिव्ह्यू शिल्लक आहे. गॅपमध्ये मारलाय आणि 4 रन. या ओव्हर नंतर टॉस होईल. टॉससाठी सर्व मान्यवरांनी मैदानात यायचंय. षटक संपलंय का? षटक संपलंय. टॉस होणार आहे मित्रांनो. प्रशांत दादा सांगतो टॉससाठी डॉक्टर जायचंय मध्ये. 23 रन झाले. 3 ओव्हर नंतर टीमचा स्कोर आहे 23 रन. ललित साळवे सर, कपिल दादा, सचिन दादा, आबासाहेब आणि प्रशांत भाऊ चौधरी प्लीज टॉससाठी यायचे. आणि दोघंही कॅप्टन अरे आलेत. एक आयकॉन समोर, दुसरा आयकॉन सोबत आयकॉन, आणि त्यांचा या ठिकाणी टॉस होणार आहे. देवाभाऊ चव्हाण आणि तेजस दादा पिंपळसे तसेच आमचे मान्यवर आलेत. यूट्यूब लाईव्हला विनंती आहे की हे छायाचित्र आपण लगेचच घ्यायचंय. दिसत आहे कॅमेऱ्यात. इकडे बघायला लावा प्रशांत दादा, कॅमेऱ्याकडे. तिकडे कॅमेरा आहे. हो दिसतंय. आता शेक हँड होतोय तुमचा, तो पण दिसतोय. पाणी आहे तिथे जार आहे, रिकामी बॉटल घे, पाणी पी. ठीक आहे, बॉटल मागे पाणी आहे.
बजरंग साई टायगर्सने टॉस जिंकलाय आणि बॉलिंगचा निर्णय दिलेला आहे. चला सामन्याकडे वळूयात. केडी नाना घेऊन आलाय आपलं पुढचं षटक. आणि जाऊन लगेच ये. अठरा बॉलात 49 रनांची या ठिकाणी गरज आहे. आउट डिसिजन आला अंपायर कडून आणि या संघाचा आयकॉन या ठिकाणी आउट झालेला आहे. आमचे मित्र आकाश पवार यांचे सुद्धा खूप खूप आभार. या टुर्नामेंटसाठी लागणारे सर्व बॉलचे पुरवठा त्यांच्या मार्फत होत आहे. तसेच आमचे मित्र हितेश दादा जाधव ज्या सर्व ट्रॉफी सौजन्य आहे त्यांनी या ठिकाणी या लीगला दिलेला आहे. खूप खूप आभार. वाईड आलेला आहे. हा बॉल झाला का लगेच? तुम्ही नका बोलू. संदीप भाऊ बाहेरून बोलू नका प्लीज. दोघं संघांना विनंती असेल बाहेरून काहीच बोलू नका. आतमध्ये आहेत प्लेअर. ओके 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 करा ना दादा जोरात करा. माझं काहीच म्हणणं नाही. रिव्ह्यू घेतलाय का? ठीक. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. ओके विकेट आहे. विकेट मिळाली या ठिकाणी. कल्टन आउट झालेला आहे. सॉरी किरण भाऊ माफ करा लक्ष नाही होतं म्हणा. चला पुढचा बॅटर होतो निखिल आयरे. या बॅटरबद्दल सांगतो मित्रांनो. या ग्राउंडवर 6 बॉलात 6 चौके मारण्याचा रेकॉर्ड या बॅटरच्या नावावर आहे. निखिल आयरे. याच्या पुढची कॉमेंट्री सचिन दादा कोटावदे करणार आहेत. धन्यवाद दादा. 3 बॉल झालेत. जोरदार बॉलिंग. डॉट बॉल. परत डॉट बॉल. परत डॉट बॉल. ओव्हर झालेली आहे या ठिकाणी. 12 बॉलात 48 रन हवे आहेत.
प्रत्येक बॉलला चौका. प्रत्येक बॉलला चौका हवा आहे. मोहसिन आयकॉन टीमचे आयकॉन आलेले आहेत या ठिकाणी बॉलिंगसाठी. आणि या ठिकाणी एक कप्तान शिवशक्ती वॉरियर्सचे. सिंगल या ठिकाणी घेण्यात यशस्वी झाले आहेत. डॉट बॉल. जोरदार अपील. सिंगल. नो बॉल. नो बॉल +1. जोरदार क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. या ठिकाणी रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे. नो बॉल. एकतीस रन. चौका मारलेला आहे या ठिकाणी. जीवदानाचा फायदा घेतलेला आहे. परत सिंगल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. या ठिकाणी परत बॅट्समनने रिव्ह्यू मागितलेला आहे नो बॉल साठी. थांबा जरास, अजून गाडी चार्जिंग जाईनी, थोडं थांबा. या ठिकाणी नो बॉल देण्यात आलेला आहे. शिवशक्ती वॉरियर्सच्या गोटात थोडा आनंदाचं वातावरण या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी 6 रन. एक 41 धावा झाले आहेत. 4 रन. 4 रन. अतिशय सुंदर फलंदाजीचे या ठिकाणी प्रदर्शन झालेलं आहे शिवशक्ती वॉरियर्स कडून. शिवशक्ती वॉरियर्सच्या गोटात आनंदाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे. नो बॉल मुळे परत जिंकण्याच्या त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. हातातून गेलेली मॅच येताना दिसते आहे. परत एक सिंगल. 46 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत.
चौका. या ठिकाणी 50 पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी नो बॉल देण्यात आलेला आहे. 51 रन. किती रन झाले? बॉलर कोण आहे आता? झाले का 51 रन झाले का? 51 झाले का? 51 धावा झालेल्या आहेत. आता किती बॉलर किती रन पाहिजे? 6 बॉलात 21 धावा लागणार आहेत शिवशक्ती वॉरियर्सला जिंकण्यासाठी. अतिशय रोमांचक स्थितीत हा सामना आलेला आहे. बघूया काय होतं. 4 रन. अतिशय सुंदर चौका मारलेला आहे. या ठिकाणी सामना अतिशय रोमांचक स्थितीत येताना दिसतो आहे. वाईड बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. अंपायर फर्स्ट वॉर्निंग द्यायची आहे आणि वाईट बॉल आहे.
या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंगमुळे रनआउट बघावयास मिळालेला आहे. निखिल ग्राउंडच्या बाहेर आलेले आहेत रनआउट होऊन. 4 बॉलात 16 रन लागणार आहेत. प्रत्येक बॉलला चौका हवा आहे. प्रत्येक बॉलला चौका, तेव्हाच विजय पाहायला मिळेल. शिवशक्ती वॉरियर्सला प्रत्येक बॉलला चौका हवा. डॉट बॉल गेलेला आहे. परत रिव्ह्यू घेतलेला आहे 9 बॉलचा. बॅट्समनने 9 बॉलचा रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॉल कंटिन्यू. दोघांचे रिव्ह्यू संपलेले. 3 बॉलात 16 रन. या ठिकाणी आउट. बॅट्समनचं नाव काय आपलं? हा चौका. सुंदर शॉट. 1 बॉलात 12 रन लागणार आहेत. आउट. शांतता घ्या, शांतता घ्या. 9 बॉल आलेला आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे. प्लेयरने अंपायरशी वाद नाही घालायचे. प्लेयरने अंपायरशी वाद नाही घालायचे. रन कमी करण्यात येतील. प्लेयरने अंपायरशी वाद घालायचे नाही. अंपायर लास्ट डिसिजन आहे. प्लेयरने अंपायरशी वाद घालायचे नाही. प्लेयरने अंपायरशी वाद घालायचे नाही. प्लेयरने अंपायरशी वाद घालायचे नाही. नो बॉल दिलेला आहे. कशाला पी सोडलं रे? जागेवरून
चला खेळ सुरू करा, वेळ नका वाया घालू, पुढची मॅच घ्यायची. बॅट्समॅन जागेवर जाणार आहे. एक बॉला 7 रन लागतात मित्रांनो. बघूया काय होतं रॉकेटच्या. आणि देव मामलेदार वॉरियर्स सामना जिंकले.